मुन्ना म्हटलं तर आमचा गुरुवारचा मेसेज पक्का असतो ओम साईराम. DCC असा कॉल आवाज आणि फक्त मुन्ना डिसिजन विचारेल. आपण टॉस जिंकलात. बॅटिंग. बॅटिंग आहे. आपण आपापल्या पोझिशनमध्ये त्वरित यायचे मित्रांनो. JKCC संघ प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो आणि डिसिजन एक धाडसी निर्णय अर्थातच फलंदाजी प्रथमतः स्वीकारली जातात. आता समोरच्या संघाला JCC संघाला आता क्षेत्ररक्षण करायचे. वेळ जास्त जातोय. JKCC संघ आपण डकआउट मध्ये या. मुन्ना अँड टीम. सौरभ मित्रांनो घाई करा प्लीज. मृदुल एक मिनिट थांबवते. चला मॅन ऑफ द मॅच साठी या दिलीप शर्मा. आपण एक मिनिट या लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारासाठी. अभिषेक श्रुती साहेब यांच्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. दिलीप शर्मा आपण आलेत का? लगेच या लगेच या. खूप चांगली बॅटिंग आपण केली. टीमला गरज असताना त्या प्रकारचं योगदान आपण दिलं आणि अखेरकार दिलीप शर्मा ज्यांनी वसविरारचं क्रिकेट जिवंत ठेवलं होतं. खूप मोठा वाटा आहे त्यांचा या अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि ते ठरले या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आणि DJ मयूर यांच्यासाठी पारितोषिक आलंय. आमच्या नगरीतील एक दानशूर असे व्यक्ती अर्थातच क्रिकेट लवर हितेशजी होलकर साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश पारितोषिक. DJ मयूर खऱ्या अर्थानं DJ मयूर यांचे नवापूर नगरीमध्ये एक वेगळं प्रेम आहे. पाठचा हंगाम आपण पाहायला गेलं तर DJ मयूर थोडासा बिझी होता. त्या कारणास्तव आम्हाला तो ह्या स्पर्धेसाठी वेळ देता आला नाही. परंतु यंदाच्या वर्षामध्ये कालच्या दिवसातच DJ मयूर यांनी उपस्थिती दिली आणि प्रेक्षकांचा ते एंटरटेनमेंट देखील केला होता. जास्त वेळ न घेता मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतो. आमच्या सोबतीनं कौस्तुभजी मेहर हे जोडले जातील. एकीकडे JCC अर्थात जीवदानी क्रिकेटला विपक्ष JKCC अर्णाला. ह्यातील हा सामना रंगलेला सामना रोमांच थरार पदालित्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध हे सर्व काही आजच्या दिवसातील शेवटचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी येथून येणारा संघ टॉप 16च्या दिशेनं हा दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला पहिल्याच बॉलवर येते सिंगल. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. प्रणय म्हात्रे सोबत सौरभ रडीच अविनाश पगा. ओहो वीट 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 इतका तो ऑफ कटर होता. बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. येतोय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल अविनाश पगा समोर सौरभ. हो बॅकफुटर गेले. जागा बनवण्याचा प्रयत्न भरपूर 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 उशीर गेला. गौतमला चेंडू खाली येता येता उशीर गेला. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. मृदुल निर्णायक मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 16 मध्ये जाणार आहे. आपण असा उल्लेख केला होता. आणि जाणार कोण यामधून ऑलरेडी आपण एक संघ पाहिला होता. त्या संघाचं नाव होतं टीम आगाशी. या संघाने बाजी मारली होती आणि आता 2 संघादरम्यान शेवटची आणि अंतिम मॅच जे आपल्या भेटीला आले. येस आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं अंतिम सामना. कौस्तुभजीने अतिशय तो चांगला उल्लेख. कौस्तुभचे देखील आम्ही चर्चा करणार आहोत. परंतु शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. शेवट गोड आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ
3 धावा धाफाकावर. पहिल्या षटकामध्ये वर्चस्व आहे जेसीसी संघाचं. मिलते बिछड़ते यूं चलते चलते जे आता दोघांचं मयूर दिल एकच म्हणतंय, आम्हाला टॉप 16च्या दिशेने जायचंय. क्या दिल ने कहा क्या तूने सुना. आता दोन्ही संघाचे प्रेक्षक राजा वर्ग त्या आशाभूत नजरेनं ह्या दोन खेळाडूंकडे पाहतात. प्रणय म्हात्रे आहे, दुसरीकडे सौरभ रेड्डीज आहे. दोन खेळाडूंमध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे आणि ते क्षमतावान खेळाडू, परंतु पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत वर्चस्व आहे, थोडासा पगडा भारी आहे हा जेसीसी संघाचा. येणारे 24-24 मध्ये किती धावा धाफाकावर बनवल्या जातील क्या बात आहे. थोडीशी तिखट उछाली आणि अजून एक निर्धाव चेंडू येतोय. एक पूर्णांक एक चेंडूंचा आतापर्यंत खेळ. प्रणयच्या खेळाला आतापर्यंत ते रोख लगावून ठेवले, परंतु आता यावेळेला पाहिला, निहाळला आणि सोडून दिला. अर्थातच काय आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धाफाकामध्ये येत असताना प्रणय समोर अगदी उभा आहे. दुसरीकडे रुपेश सोनार. धावचीची संधी आणि खऱ्या अर्थानं सौरभ रेड्डीज धावचीच्या रूपानं होतोय बाद. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. अहो जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात आहे दबदबा. आमच्या JCC काय गीतामध्ये वर्णन आहे. सदानंद दादा पाटील आपण पाहायला गेला तर फक्त जेसीसी संघ नव्हे तर संपूर्ण आता वसई तालुक्यासाठी, पालघर जिल्ह्यासाठी उभा आहे. एक असा दानशूर व्यक्ती, खऱ्या अर्थानं एक सातत्यानं म्हटलं जातं ना मयूरजी, की देणाऱ्यांना द्यायचं दावा, घेणाऱ्यांना घेतं जावं. आणि देणाऱ्यांना देता देता सदानंद दादा पाटील ह्या दानशूर व्यक्तीसारखे हात सुद्धा घ्यावेत, असं ते व्यक्ती आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत धाफकावर आपण पाहतोय 5 धावा, 2.5 चेंडूंचा खेळ. क्षमासावी 4 चेंडूंचे, गंभीर सर क्षमासावी 4 चेंडूंचा खेळ आहे. सिद्धार्थ डोके आहे, दुसरीकडे प्रणय म्हात्रे आहे. दोन खेळाडूंमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आहे आणि ते क्षमतावान खेळाडू आतापर्यंत थोडासा पगडा आपण पाहायला गेला तर जेसीसी संघाचा आहे, परंतु JKCC संघ हा कमबॅक करणं जाणतोय आणि ते कमबॅक करण्यासाठी सिद्धार्थ डोके हा ऑन साइडच्या दिशेनं डिक्लेअर झोनमध्ये सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत धाफकावर 6 आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. प्रणय म्हात्रे आतापर्यंत वेळ घेतला जातोय, शांत संयमी तो खेळ आपण पाहतोय प्रणय म्हात्रेचा, परंतु यावेळेला No+4 अर्थातच त्या 5 धावा या धाफकामध्ये येत आहेत. औरत का बच्चा साईटला होता ऑलमोस्ट आणि त्या फलक्याला एक्झिक्यूट करत असताना प्रॉपर स्ट्रोक. यावेळी फ्री हिटचा चेंडू केलाय मिस, परंतु ज्या धावा थांबले होते ना मृदुल, त्या धावा वाईट No+5च्या रूपाने आल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावपलकर. या ऐकूया धून आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. मृदुल, एक चर्चा करायची वाटते. पहा, 2 दिवसावर जर या मैदानाचा जर ग्राफ पाहिला ना, तर या मैदानावर विकेट शिवाय काहीच रेडी नव्हतं. दमदार आयोजन, चांगलं मैदान आणि मैदान आणि जत्रा नेहमी बाहेर ठेवायचे. म्हणजे काय भांडणं झाली तर आपल्या गावाला नको आणि कोण ओळखीचा भेटला जाता घरी जेवायला नको, चहा नाही नको. म्हणजे बाहेरच्या बाहेर बरं, म्हणजे जत्रा आणि मैदान हे मॅच ना नेहमी म्हणजे लफडी झाली ते बाहेरच्या बाहेर. ज्या प्रकारची चर्चा होती, खऱ्या अर्थानं मैदान आणि जत्रा बाहेरच्या बाहेर, परंतु नवापूर ग्रामस्थ म्हणतोय आम्ही ही स्पर्धा आमच्या गावातच भरणार. हा गाव खऱ्या अर्थानं एक वेगळं क्रिकेट चाहत आहे. सातत्याला DCC संघासाठी तितक्याच एक पाठबळ, सातत्यानं मग नवापूर बंगलीपाडा असेल त्यांचा देखील तितक्याच मोठा ह्या स्पर्धेसाठी वाटा असतो आणि त्या बळावर ही स्पर्धा गुण्या गोविंदानं ही पार पडत असताना आपण पाहतोय.
पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 11 धावा धाफकावर येत असताना आता वरून आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि आता एक्सेलेट करण्यासाठी सिद्धार्थ डोके, प्रणय म्हात्रे हे स्ट्राईक एंडला उभे आहेत. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. पॉवर प्ले झाली सुरुवात चौकाराने. धावफलक किती आहे? 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 11 चेंडूमध्ये धावा झाल्या नाहीयेत, परंतु मागच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा झाल्या आहेत. नेक्स्ट बॉल बॅकफुटवर गेले, सेम स्ट्रोक, समोर डाऊन द ग्राउंड, लगातार दुसरा चौकार. औरत का बच्चा का बच्चा बोलेगा जय जय श्रीराम. आणि अर्णाला जुना कोळीवाडा म्हटलं तर त्याच नगरीमध्ये असणारं श्रीरामांचं ते मंदिर अगदी खेळाडूंची नस पकडतोय. डीजे मयूर म्हटलं तर खेळाडूंची नस पकडत असतो. सिंगल धावेने धाफक, आता धाफकावर आतापर्यंत 20 धाफक फुलतंय. पहिल्या 3 मध्ये 9 आहेत. वरून आहे 20 धावा धाफकावर. वरूनवर आता प्रेशर आहे. यंगस्टर खेळाडू, अगदी 12 ते 13 वर्षाचा तो खेळाडू आपण पाहतोय. दुसरीकडे वसई तालुक्यातील एक दिग्गज अर्थातच प्रणय म्हात्रे आहे. परंतु वरूनला ज्या वेळेला आपण कौस्तुभजी पाहतोय ना, त्यावेळेला इंडियन प्रीमियर लीग, जगातील सर्वाधिक मोठी प्रीमियर लीग, आणि त्यामध्ये खेळणारा तो 35 चेंडूमध्ये शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी हा देखील आठवतोय. एक यंगस्टर खेळाडू आहे आणि पाठच्या 2 वर्षामध्ये वैभवनं देखील वरूणनं देखील प्रभावित केलाय. परंतु आज थोडासा डायरेक्ट हिट काम फिट निशांत पिलाने वडा धावचीच्या रूपाने आता सिद्धार्थ डोके या खेळाडूला परतावं लागतंय. अहो जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. आमच्या जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. थँक्यू डीजे, थँक्यू. मृदुल पहा, या चेंडूमध्ये 2 गोष्टी होत्या. पहिली गोष्ट डायरेक्ट हिट काम फिट, दुसरी गोष्ट तुमचा नो चेंडू सुद्धा काउंट झालाय. ओके, आता जे काय दबाव होता तो पूर्णपणे निघून गेलाय. 22 रन 22 धावा धावफलकावर. ते चेंडूचा खेळ झालाय 4 5 झाला. सॉरी, एक मिनिट. सॉरी. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन. सॉरी, नो. आता काय तेच घडलं होतं जे 5व्या चेंडूवर घडलंय. नो प्लस रनआउटची विकेट आले. बॉल पुन्हा झालाय काउंट. नो नाहीये. पहा, आमच्या ऑफिशियल पंचांनी बारकाईने पाहिलं आणि सांगितलं, गंभीर सर नो नाहीये. येस, नो नाहीये. मृदुल 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 22 रन 22 धावा. सदानंद दादा मोठ्या मनाचा, समाजसेवक विरार गावाचा, चाहता प्रेमी दशरथदाचा, बोलबाला आहे त्याच्या नावाचा. अरे सदानंद दादा मोठ्या मनाचा, समाजसेवक विरार गावाचा, चाहता प्रेमी दशरथदाचा, बोलबाला आहे त्याच्या नावाचा. गजानन पाटील शेठचा जनहिताचा हाय मनसुबा. गजानन पाटील शेठचा जनहिताचा हाय मनसुबा. खूप चांगलं गीत ज्याने डीजे मयुरीने सादर केलं होतं. जेसीसी क्रिकेट क्लब, जीवदानी क्रिकेट क्लब. पहा, मॅच कडे बोलूया. आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावर. ते शेवटच्या आणि अंतिम षटकाला सुरुवात होईल. या ऐकूया मृदुल मेहर यांना. येस, नक्कीच. पहिल्या 12 चेंडूंचा 18 चेंडूंचा खेळ आहे. 22 धावा 22 धावफलकावर येत असताना चेतन कदम आहे दुसरीकडे, गौरव लाल्या, आणि त्यांना रोखण्यासाठी आता निशांत पिलाने वडा आहे.
धावचीच्या रूपानं खऱ्या अर्थानं JKCC संघाचं ते थोडीशी डोकेदुखी झाली असेल. ती संधी मिळाली परंतु त्या संधीचं सोनं नो आणि तो नो काउंट त्यानंतर धावचीच्या रूपानं. परंतु मोठी स्टार कास्ट आहे कौस्तुभ. जे आपण पाहायला गेलं तर JKCC संघ सिद्धार्थ डोके त्यानंतर प्रणय म्हात्रे सारखा खेळाडू असेल, चेतन कदमला आपण पाहतोय, परेश दहिबावकर सारखा खेळाडू असेल, गौरव लाल्यासारखा खेळाडू असेल, मुन्नासारखा खेळाडू असेल. ती मोठी स्टार कास्ट आहे आणि यंदाच्या वर्षामध्ये JKCC संघ एक इन्फॉर्म आहे. नवीन हंगामाची नवीन सुरुवात, APL अर्थातच आगाशी प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये JKCC चॅम्पियन होता. एक प्रचंड मोठा अनुभव आहे. परंतु दुसरीकडून JCC प्रचंड मोठा अनुभव आहे, एक्सपिरियन्सचा भरडा असणारा संघ अर्थातच JCCचा संघ. अनेक मोठमोठे खेळाडू, अविनाश पगा, दिलीप शर्मा, त्यानंतर गौतम पाटील सारखा खेळाडू असेल, अरुण पाटील सारखा खेळाडू असेल, रुपेश सारखा खेळाडू असेल. यंगस्टर आपण पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त वरुणला पाहतोय. नो अर्थातच तो फ्रीटचा चेंडू असणार आहे. चेतन कदम स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा बॅक टू बॅक अजून एक येतोय नो आणि त्या नोने आता धाफकावर 26 फ्री हिट कंटिन्यू आहे. परंतु आतापर्यंत चांगल्यारीत्या धावा धाफकावर JCC. फक्त 2 मिनिटांचा वेळ बाकी आहे. ह्या गोष्टींवर देखील लक्ष द्या. आपल्या स्क्रीनवर तो टाइम चालू आहे. अन्यथा आपल्याला एक खेळाडू हा मैदानाच्या बाहेर ठेवावा लागेल. प्रॉपर लाईन लेन टप्पा. वडा म्हणतो एक तेरी आहे तो एक मेरी भी आहे. निर्धाव येतोय. आतापर्यंत 26-26 धावा धाफकावर येत असताना यावेळेला प्रयत्न चांगला होता. कॉम्बिनेशन फील्ड सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 27 धावा आतापर्यंत धाफकावर. अजून देखील येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 4 चेंडू किती धावा धाफकावर बनवले जातील, किती धावांचा टार्गेट तो धाफकावर ठेवला जाईल. क्षमस्वी 4 चेंडूंचा खेळ 2 बाकी आहेत. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा सिंगल. बंडी डिक्लेअर झोन मध्ये येणारा चेंडू. 28 धावा धाफकावर शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. लोअर फुलटॉसचा चेंडू आणि यावेळेला चांगल्यारीत्या गॅदर आहे. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 28 धावा धाफकावर. येणारे 29 धावांचं लक्ष हे धाफकावर असेल. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा एक धून आणि येऊया मॅचच्या दिशेनं. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं 29 धावा ह्या धाफकावर बनवायच्या आहेत. संपूर्णतः आमचे आयोजक त्यामध्ये नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. हितेश होलकर दादा असेल, जतीन तांडेल, हितेश पाटील असेल, त्यानंतर संपूर्णतः आयोजक त्यामध्ये मिथुनजी तांडेल. नवापूर गावातील असे एक गोड व्यक्ती, नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित हास्य असतं. त्यानंतर अनेक यंगस्टर खेळाडू आपण पाहतोय. प्रचंड मोठा मदत चिराग मेहर. बिझी शेड्यूल आणि त्यानंतर पाठच्या 2 दिवसामध्ये चिरागला आपण पाहायला गेला तर मला वाटतं चिराग झोपला देखील नाहीये. इतकी मोठी त्याची मेहनत ह्या स्पर्धेसाठी लाभले. सकाळी 6 वाजता मैदानात येणं, त्यानंतर रात्री अगदी 2 ते 3 वाजेपर्यंत ती मेहनत, प्रचंड मोठी मेहनत. अक्षय पाटील असेल आणि पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण, अतिशय दमदार आयोजन. विद्यमान सामना 2 डोळक्यामध्ये कलगीतुरा यादवी धुमत चक्री चकमक. चला सलामीवरती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केले चेंडूला. पहिल्याच बॉल
पहिल्याच बॉलवर झाले सुरुवात, चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. अरे सदानंद दादा मोठ्या मनाचा, समाजसेवक विरार गावाचा, चाहता प्रेमी दशरथाचा, बोलबाला हाय त्याच्या नावाचा. Yes, धन्यवाद जे फ्लाइंग स्टार्ट आहे. गौतम पाटील आता सिंगल घेतले, ते कॅल्क्युलेशन क्रिकेट, चौकार गरजेचा होता, येतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये ते कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 5 धावा धाफकावर, 29 धावांचं लक्ष धाफकावर आहे. अविनाश शर्मा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, अर्थातच पगा ह्या नावाने एक वेगळी प्रसिद्धी आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 6 धावा ह्या धाफकावर येत असताना आपण पाहतोय. अक्षय पाटील डोक्यावर भलं मोठं ओझं घेऊन जाणं आमचा मुंबईकर आहे तो, परंतु 4 दिवस त्याने देखील म्हटलं आमची स्पर्धा आहे, माझी स्पर्धा आहे, आणि त्या स्पर्धेसाठी आता मी आराम घेतोय, रेस्ट घेतोय, परंतु मैदानामध्ये राबतोय. नाही मृदुल, एक गोष्ट मात्र आहे, तो बोलला की डोक्यावर वजन घेणं. विरारवरून आल्यानंतर अंबिकामधून 4 समोसे खाल्याशिवाय घरी येत नाही तो. मी अनुभव बघितलाय, मी गणपतीमध्ये त्या सोबत गेलोय. दादरवरून ट्रेन सुटली, विरारला येते कधी असं होते, आणि तिकडून गाडी सरळ डायरेक्टली अंबिकामध्ये जाते. तिकडून 4 समोसे खाणार, कुठे लागले ते बघणार नाहीये, डायरेक्टली तिकडून 4 समोसे खायशिवाय हा माणूस घरी येत नाही. टॅप केले, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पाठवलंय. सिंगलसाठी मॅचकडे बोलूया, मॅच सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 9 धावा धावपलकावरती. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. हे सुंदरा, बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया. येस येस, आता सर्वच भुकलेले आहेत. खऱ्या अर्थानं घड्याळात जवळजवळ 1 वाजतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, धावपकावर 9 आहेत, आणि हितेश होलकर, जतीन तांडेल यांच्याकडून आमचे साथी समालोचक नवापूर गावातील कौस्तुभजी मेहर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. कौस्तुभ आता आमचा ऑन फायर आहे आणि त्याच्यासाठी हे पारितोषिक आलंय. क्या बात आहे, थँक्यू जतीन मामा, थँक्यू. चला मॅच कडे बोलूया. हितेश दा, आपलं सुद्धा खूप खूप आभार आहे. अशी साथ राहू दे, हीच तर खरी मजा आहे क्रिकेटची. आणि अजून 200 रुपयाचं पारितोषिक आले मृदुल मेहरच्या समालोचकासाठी. हितेश कडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मॅच कडे बोलूया. मॅच कुठे आहे? 11 धावा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल, हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय आणि सिंगल येते. 12 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 29चा पाठला, काय सुरुवात चांगली आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु जमेची बाजू काय आहे? जमेची बाजू एकच आहे की मृदुल बॉलिंग करत असताना आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ झाला, अतिरिक्त धावा एकही आलेला नाहीये. सर्वात ट्रम्प कार्ड बॉलिंग आहे. आता त्या ट्रम्प कार्ड बॉलिंग साठी तो प्रयत्न कायम सुरू आहे. खूप चांगली बॅटिंग करतायत. मिडल ऑर्डरचे फलंदाजाला पुढे आणलंय ऍज अ ओपनर म्हणून. गौतम पाटील ओपनर करतायत आणि 14 धावा धावपलकावरती आहेत, जिकडे 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 29चा पाठलाग आहे. खूप चांगली कमबॅक मैदानाच्या आतमध्ये मुन्नाने केलंय. नेक्स्ट बॉल लेट कट, आणि लेट कटला पाठवलंय सिंगल साठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. नक्कीच पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 15 धावा धाफकावर, आणि कौस्तुभजी मेहर यांच्यासाठी ते 500 रुपयाचं पारितोषिक. तो अगदी विचार विनिमय बारकाईने विचार केला जातोय. हितेश होलकर असेल, जतीन तांडेल, अगदी ते कला आणि त्या कलेला जाणत असताना आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून अगदी दुपारच्या सत्रापासून कौस्तुभला आपण नॉनस्टॉप पाहिला, आणि त्या कारणास्तव हितेशजी होलकर सातत्यानं तो उल्लेख करावा असा वाटतो. एक दानशूर असं व्यक्ती, आणि त्यांच्या माध्यमातून त्या कलेला ती खऱ्या अर्थाने ती जाण आहे कलेची, आणि त्यासाठी ते 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिलं. आणि रिक्वेस्ट आहे कौस्तुभचे ते डायलॉग हे गरजेचे आहेत. रिक्वेस्ट आयोजकांची, आणि कौस्तुभ आता येणाऱ्या 2 षटकांसाठी जोडले जातील. नाही पण एक चांगला उल्लेख करायचा वाटतो हितेश होलकरचा सुद्धा. आणि
जतीन मामासोबत त्यांच्यासोबत आहेत, कधी पण त्यांच्याकडे गेलं ना आम्ही आहेत, तुम्ही काही टेन्शन करू नका, जे काय हवंय ते आम्ही देऊ. पहा आमच्या गावामध्ये सुद्धा आले होते ज्यावेळेला यश मेहर एक बॉक्सिंग चॅम्पियनशिप खेळण्यासाठी दुबईमध्ये गेले होते आणि त्याने सर्वात मोठा वाटा या दोघांचा होता. मला अजूनही आठवते. मृदुल तू सुद्धा त्या ठिकाणी जोडला गेला होता. मॅच कडे बोलूया. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर कोणाला करायची आहे, JCC ला की JKCC अर्नाळा संघाला? येणारे 11 चेंडू 12 धावा धाफकावर बनवायच्यात. अतिरिक्त धाव चेतन कदम, पाठच्या वर्षीचा तो हंगाम, NPL बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, अनेक मोठमोठ्या स्पर्धा. परंतु पार्थ पाटील चिकन लपेटा यांना मला एक त्यांना वेगळी ओळख आहे आणि त्यांचा देखील तितकाच मोठा वाटा आहे स्पर्धेसाठी. अगदी अनेक जण कौस्तुभ जे आज आपण गावामध्ये पाहायला गेल्यानंतर जतीन तांडेल आणि त्यांचा पर्सनल असिस्टंट आहे म्हणून देखील त्यांना जाणलं जात आहे, असे आमचे पार्थ पाटील आहेत. नाही, सर्वांनी भरपूर मेहनत घेतली. आपण खूप चांगला उल्लेख सुद्धा केला. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अखेरकार पहिली विकेट आले. मोठी विकेट, पहिल्या विकेटचं बटन गॉन. थँक्यू. पहा मृदुल, त्या अगोदर तू एक चांगला उल्लेख केला होता की अक्षय असू दे, चिराग असू दे, चिराग सुद्धा घरी गेलेला नव्हता बरोबर, पण चिरागने किती डझन वेण्या बाकी राहिल्यात ते सुद्धा विचारा चिरागला. आता घरी जाऊन त्या वेण्या बनवायच्या आहेत की त्या सुताने तुला मम्मी गुटलणार आहे, येणारे कालवेल सांगणार आहे. त्यासाठी ते राहिलेल्या वेण्या आहेत ते करून मैदानाच्या आतमध्ये. ओ हो 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 हो, इकडे आल्यास दिलीप सरावने सांगितलं की हा पॉवर प्ले आहे, मला पॉवर ऑन करायची आहे आणि तो पॉवर ऑन करत असताना डाऊन द ग्राउंडचा फटका, चेंडू सीमारेच्या पार, चौकार, 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. मॅच पहा, एका बाजूने विकेट जाते, एका बाजूने चौकार येत आहेत आणि धावा आतापर्यंत 22 रन, 22 धावा धावफल करते. इक्वेशन मॅच मध्ये 29चा पाठलाग आहे. चर्चा करतायत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. चेतन कदम वर केलाय अटॅक. आता चेतन कदम काय इकडून प्रत्युत्तर देईल का? ओ लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 23 धावा धावफलकावर. काय जबरदस्त मॅच होती. नेक्स्ट बॉल चेतन, 23 रन, 23 धावा. ओ बॅटचा टोला लागला, कुठे लागला? चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. थँक्यू. बोली मी अक्षयची आयटम, मला रोज त्याची आठवण. अगं बोली मी अक्षयची आयटम. आपल्याला थांबवतोय आता. कौस्तुभ यांची देखील आपण एंटरटेनमेंट पाहणार आहोत. सोबतीनं समालोचक देखील आहेत. कारणास्तव मयूर यांना आपण थांबवतोय. गावकऱ्यांची रिक्वेस्ट आहे ती आहे तसं. वाटतं घरी गेली काय, कशा प्रकारे बसल्यात पहा. आम्हाला थोडा सपोर्ट करा प्लीज. आमच्या आवाज आता बसल्यात, तुमची गरज आहे आम्हाला. तुम्ही नाही सपोर्ट करणार तर कोण सपोर्ट करणार? वैभव पाटील प्लीज पाठवा जरा. विकेट आले, महत्वाची विकेट आले आणि विकेट येत असताना नवीन बॅटर अंकित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अनिकेत शिवळकर. नेक्स्ट बॉल, हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला, वेगाने. ओ प्रणय मात्रेने करतोय चुकी. फास्ट अटेम्प्ट चुकला. बॅकअप येईपर्यंत 1 रन कंप्लीट. पहा मॅच काय जबरदस्त वातावरणामध्ये रंगते. एक धाव, एक डॉट, एक विकेट किती महत्वाचे आहेत. आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये मॅच कुठे बनलंय? येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. येणारे 6 मध्ये 5. अनिल सर आमच्या सोबतीनं आल्यात. अनिल सर कशा प्रकारे पाहताय मॅचला तुम्ही? चला मॅच अशा पद्धतीची आपण पाहतोय बाबा. जबरदस्त मॅच रंगणार आली, आपल्याला पाहायला मिळाली
आणि शेवटचा हा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये 5 धावांची गरज असेल. बाबा मी एकदा एका कोपऱ्यात बसलो होतो आणि कौस्तुभने कसं बघितलं नजर, एक सांगू इच्छित की लोमड़ी जो होती है ना, जब शिकार पे निकलती है उस वक्त खरगोश को सूंघ के पता कर लेती है कि कहाँ खरगोश है. उसी प्रकार से कौस्तुभ ने मुझे ढूंढ लिया वहाँ पर सूंघ कर कि अनिल सर कहाँ बैठे हुए. चलिए 6 गेंदों में 5 रनों की जरूरत है और पहले गेंद पर फ्लिक किया हुआ है. मैच कैसी थी और कैसे बनकर आ गई है, यहाँ पर ऐसे लग रहा था. चला 4 धावांची गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी JCC संघासाठी. बाबा मृदुल आणि कौस्तुभ आजच्या दिवसापासून पाहायला गेलं तर आज पूर्ण दिवसामध्ये रंगून टाकलेला आहे. आजच्या तो अजून 2 दिवस करायचे आहेत आजच्या. आणि चौकार आलाय या ठिकाणी, बोलायला चान्सच नाही. उद्याला तुम्हाला लोकांना बोलायचं या ठिकाणी. आणि मॅच जिंकलाय अंतिम 16 मध्ये दाखल होणारा संघ आणखीन एक भेटलाय आजच्या दिवसातला 6वा संघ, तो म्हणजेच JCC संघ. हा अजून एक बिग अपसेट, APL चा चॅम्पियन आगा JKCC अर्नाळा स्पर्धेबाहेर. प्ले बॉईज फुलपाडा चॅम्पियन तो सुद्धा स्पर्धेबाहेर. इतके 2 बिग अपसेट आज आपण पाहिले आणि इतके मोठे बिग अपसेट होत असताना आजचा दिवस इकडे संपलाय. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 ग्रुप ए आपण पाहिला. ग्रुप ए मध्ये ज्यावेळेला आला त्यावेळेला सायबा या संघाने बाजी मारली, त्यांच्या पाठोपाठ अष्टविनायक विरार. ग्रुप बी मधून तेजस 11 आणि त्यानंतर बाजी मारली होती त्या संघाचं नाव होतं 9 स्टार. तिसऱ्या ग्रुप मध्ये आला त्यावेळेला पहिला संघ टीम आगाशी आणि त्यांच्या पाठोपाठ JCC. हे 6 संघ टॉप 16 मध्ये दाखल झाल्यात. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर गौतम पाटील ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. त्याची आठवण अगं बोली मी अक्षयची आयटम 200 रुपयाचं पारितोषिक जे हितेश मी लावलं होतं मृदुल साठी, 500 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी सुद्धा आले, त्यांचे सुद्धा खूप आभार. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच कोण देणार? मृदुल मेहर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. खूप चांगली बॅटिंग गौतम पाटील ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. थँक्यू. आजचा दिवस संपलाय. खूप चांगल्या गोण्या गोविंदाने आजचा दिवस पाहिला या नवापूर नगरीमध्ये. तिकडे शानदार दमदार आयोजन. दुसऱ्या पर्वामध्ये नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 थाटामाटा देणारी स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला आले आणि आजचा दिवस तिकडे संपन्न झालाय. 6 संघ आपण पाहिले जे टॉप 16 मध्ये दाखल झाले आहेत. उद्या ठीक बरोबर 3 वाजता मॅच चालू होईल. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी आहे. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच गौतम पाटील आपण या आल्यात मुख्य मंचावर. खूप चांगली बॅटिंग केली होती ॲज अ ओपनर म्हणून आणि हितेश होलकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पाहतोय. जे टी-शर्ट जे स्पॉन्सर केले गेले सी कॉस्ट सचिन वैती साहेब यांच्याकडून जे टी-शर्ट जे स्पॉन्सर केले गेले होतं. आजचा दिवस गुण्या गोविंदाने पार पडलाय. उद्या ठीक 3 वाजता बरोबर पहिला चेंडू विकेटवर येईल. त्यामुळे दिलेल्या टीमने सर्वांनी चावी सापडली आहे ऍक्टिवाची, सॉरी सुझुकीची चावी सापडली आहे. ज्या कोणाची असेल तुमची आहे का? चला घेऊन जावा. थँक्यू.